काला म्हणजे सप्ताहाचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, समारोपाचा दिवस. आज रात्रीचे कीर्तन होणार नाही. तेव्हा काला हा काय दाखवतो? काला हा शब्द एकता दाखवतो. आपण जे भेदात आहोत तर आपल्याला अभेदामध्ये जायचं आहे. अर्थात भगवंताच्या स्वरूपाशी एक रूप व्हायचं आहे. भगवंताच्या स्वरूपाशी एक रूप होणं म्हणजे अर्थात तो काला समजा. विठ्ठल काला करण्यासाठी आपण या गाडग्यामध्ये दोन वस्तू ठेवतो. एक लाही, एक दही. दही ते दहीच राहील, लाही ते लाहीच राहील. पण ज्या वेळेला यांची एकता करतो, मिश्रण करतो, त्याला आपण काय म्हणतो? काला म्हणतो. काल्याचे प्रकार तसे तीन आहेत. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिरा साधने. नामाची प्रेमाची एकता होणं, अर्थात भगवंताचं नाम प्रेमाने गाणं, हा काल आहे. हा एक काल. दही आणि लाही यांची कथा होणं, करणं, हा एक काल आहे. आणि अंतिम जो महत्वाचा काला, जीव शिवाचं ऐक्य होणं, हा जो काला आहे, हा अंतिम काला आहे. तर या तीन कार्याचं फळ असं, दही आणि लाही हा काला जर आपण भगवंताचं गुणगान करून, भगवंताचं चरित्र ऐकून जर हा काला सेवन केला तर त्याद्वारा आपला स्थूल देह पवित्र होतो. हा दिसणारा देह पवित्र होतो. आणि नाम आणि प्रेम यांची एकता करून हा जर काला सेवन केला तर त्याद्वारा आपला लिंग देह पवित्र होतो. लिंग देह काही दिसत नाही. लिंग देह ना मन. देह दिसतो पण मन दिसत नाही. मन पवित्र होत. आणि अंतिम जो जीव शिवाचा ऐक्य होणं, हा जो काला आहे, तो जर काला सेवन केला तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो. अर्थात अज्ञान जात, जन्म मरणाची परंपरा संपली जाते. विठ्ठला अर्थात तो जीव भगवंताला प्राप्त होतो, वैकुंठ स्थानाला तो प्राप्त होतो. सुख अभेदात आहे आणि दुःख भेदात आहे. जेवढं तुम्ही भेदात राहणार तेवढं तुम्हाला दुःख होणार, आणि जेवढं तुम्ही अभेदात जाणार तेवढं तुम्ही सुखाला प्राप्त होणार. म्हणून भेद कधीच चांगला नाही. चांगला असेल तो अभेद. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा भगवंताने आपल्या जीवनामध्ये गोकुळामध्ये काला केला, वृंदावनामध्ये काला केला, यमुनेच्या तीरावर काला केला. तर असा जो भगवान कृष्णाचा अवतार इतर अवताराहून काही वेगळा होऊन गेला. हा अवतार फारच वर्ष झाले असं नव्हे, 5 ते 5,500 वर्ष झाले असतील. पैकी रामाला मला वाटतं लाखो वर्ष होऊन गेले असतील.
रामप्रभूचा आणि भगवान कृष्णाच्या अवताराचं फार फार मोठं अंतर आहे. रामप्रभूने वनवास समाप्त करून नंतर ते गादीवर बसले. गादीवर बसल्यानंतर प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केले. किती वर्ष? 11,000 वर्ष. जगामध्ये या 2 अवताराकडून धर्म कार्य फार झालेलं आहे. राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोन्ही अवताराचं चिंतन, लिखाण आणि संतांनी केलं. पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज होता. देवाचे अनेक अवतार झाले. देवाने अनेक अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं चरित्र नाही केलं म्हणजे भगवान कृष्णासारखं. आणि भगवान कृष्णासारखा अवतारही झाला नाही. अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधे वेदाला जबिले, व्यभिचार्या दिधले निजपद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्याय अवतारीचा न बनाव. देवान कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरी लीला. भगवंताने आपल्या जीवनामध्ये लहानपणी बालपणी अघटित अशा घटना केलेल्या आहेत. अलौकिक असं चरित्र केलेलं आहे की ज्या गोष्टी लौकिकात नाहीत अशा करून दाखवणं त्याला अलौकिक चरित्र म्हटलेलं आहे. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्माची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण धर्मधरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताचं चोरी कर्म हे सर्व जगाला देखील माहीत झालं. पण भगवंताने केलेली चोरी तसं वाईटच आहे, पण भगवंताची चोरी वेगळी आहे. त्याने काही सोन्या नाण्याची भारी भारी वस्तूची अशी नाही चोरी केली. बरं, जरी त्याने चोरी केली तर आपला काही अधिकार नाही तू चोर आहेस म्हणून. का आपला अधिकार? उलट आपणच चोर हो, कारण आपण त्याचं खातो, तो नाही आपलं खात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भगवंताला साधू संतांनी चोर म्हटलं. हरीला पंढरीचा चोर, पण हा चोर इतर चोरापेक्षा फार भारी चोर आहे. थोराहुनी थोर श्री हरी, गोकुळीचा चोर श्री हरी, गोकुळीचा चोर. थोराहुनी थोर श्री हरी, गोकुळीचा चोर श्री हरी, गोकुळीचा चोर. पण हा चोर आपण